नमस्कार. निलिमा जिनोशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेथीचे मऊसूद असे परोठे. हे परोठे 2 ते 3 दिवस खराब होत नाहीत. त्यामुळे तुम्ही हे परोठे प्रवासातही बनवून नेऊ शकता. तुम्ही पाहू शकता पराठा एकदम मऊ झाला आहे. चला तर मग हे परोठे कसे बनवायचे ते पाहूयात. यासाठी एक मोठी वाटी मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. मेथीची भाजी ज्या वाटीने घेतली आहे, त्या वाटीच्या मापाने 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. तुम्ही यामध्ये 2 टेबलस्पून बेसन पीठही टाकू शकता. चवीपुरते मीठ टाकूयात. 1 छोटा चमचा धनेपूड टाकूयात. अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकूयात. 1 छोटा चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. हे सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. आता एका कडल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेऊयात. तेल गरम झाले की गॅस बंद करूयात आणि यात तेलामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून हे तेल पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. या पद्धतीने तडका देऊन तुम्ही हे परोठे करून पहा, खायला एकदम छान लागतात. तेल गरम असल्यामुळे याला चमच्याने मिक्स करून घेऊयात. तेल कोमट झाले की याला हाताने मिक्स करून घेऊयात. तेल पिठाला चोळून झाले की यामध्ये लागेल असे पाणी टाकून घट्टसर मळून घेऊयात. लहान मुले मेथीची भाजी खायचा कंटाळा करतात. अशा वेळी तुम्ही हे परोठे बनवून मुलांना नाश्त्यासाठी किंवा डब्यामध्ये देऊ शकता. परोठ्याचे पीठ मळून झाले आहे. आता याला तेल लावून याचे परोठे लाटून घेऊयात. तुम्हाला परोठा किती लहान किंवा मोठा लाटायचा आहे, त्या अंदाजाने पिठाचा गोळा घेणे. पराठा लाटताना चपाती लाटतो त्याप्रमाणे पातळसर किंवा तुम्हाला हवे तेवढे पातळ लाटून घेणे. तुम्ही पाहू शकता पराठा पातळसर लाटून घेतला आहे. आता याला भाजून घेऊयात. पराठा भाजण्यासाठी पॅनला तेल लावून घेणे म्हणजे पराठा पॅनला चिकटणार नाही. पराठा भाजताना याला तेल किंवा तूप तसेच लोणी किंवा बटर यातील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकता. पराठा भाजताना शक्यतो वरून प्रेस करत भाजणे म्हणजे तो छान भाजला जातो आणि खायलाही छान लागतो.
परोठा भाजून झाला आहे. आता याला काढून घेऊयात. या पद्धतीने अजून एक पराठा आपण करून पाहूयात. हा पराठा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे माझे नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्ही लगेच पाहू शकाल. दुसराही पराठा लाटून झाला आहे. आता याला भाजून घेऊयात. हा पराठा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर तसेच लोणच्यासोबत सॉसबरोबरही खाऊ शकता. दुसराही परोठा भाजून झाला आहे. आता यालाही काढून घेऊयात. तयार आहे आपला मेथीचा परोठा. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.